पूर्ण बरं यायचा का? आम्ही पण बरे आहे. जय सद्गुरू. आपण आज मुगाचा डोसा करणार आहे. बघूया काय काय घेतले त्याच्यासाठी, दाखवते तुम्हाला. हे बघा, 1 वाटी मूग भिजवून घेतलेत मी, रात्री भिजत घातले होते. 1 टोमॅटो घेतला चिरून, 1 चमचा जिरे घेतलेत, चवीपुरतं मीठ घेतले, 2 मिरच्या घेतलेत, आल्याचा तुकडा घेतलाय, ताजी कोथिंबीर घेतली. तर आता बारीक करून घेऊया. 1 चमचा जिरं घालूया ह्याच्यात. 1 टोमॅटो चिरून घेतला आपण, तो घालूया. असं 4 भाग करून घ्यायचे म्हणजे होते त्यात बारीक. हे 2 मिरच्या घेतलेत, जरा मोडून घालायचे म्हणजे लगेच बारीक होते. आल्याचा तुकडा घेतलाय. आता आपण हे बारीक करून घेऊया. हे अशी बारीक करून घेतलेत. चला आपण बनवूया डोसा आता. चला मुलींनो, आपण आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया ह्याच्यात. आपण आता हलवून घेऊया असं. चला आपण 1 मिनिट आता ह्याला झाकून ठेवूया म्हणजे आतल्यात चांगला वाफलतोय. छान झाला डोसा आपला. मस्त खरपूस भाजलंय ना. मस्त. बघा आपला डोसा किती छान भाजलाय. चला आपण काढून घेऊया आता. चला पोरींनो, आपण सगळे डोसे असेच करून घेऊया. हे बघा मुलींनो, तयार आहे आपला डोसा. किती छान झालाय बघा. हेल्दी असतोय मुगाचा डोसा. तुम्ही मुलांना डब्याला बी दिला तरी चालतोय, नाश्त्याला बी केला तरी चालतोय. हे बघा, मी खोबऱ्याची चटणी केली आहे. तुम्ही पुदिन्याची केली तरी बी चालते. दही घेतलंय, दह्याबरोबर बी खाल्लं तरी चालते. सॉस घेतलंय, सॉसबरोबर खाल्लं तरी चालते. छानच आहे सगळं. बघा किती छान झाला आपला डोसा. माझ्या डोस्याची रेसिपी आवडली असली तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. डोसा खायला.